कधी कधी कसं होतं मंडळी, की आपण भाजी आणायचंच विसरून जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्वयंपाकाच्या गडबडीमध्ये फ्रीज उघडला जातो आणि कळतं की आपण भाजी आणायचं विसरलो आहे. त्यावेळेस काय करायचा हा प्रश्न मोठा असतो. त्यावेळेस ना मी अशी रेसिपी बनवते. काय करायचं, लसूण कांदा टोमॅटो सगळं चिरून घ्यायचं, मग कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं, लसूण अद्रक थोडंसं खोबरं कांदा टाकून त्याला परतून घ्यायचं. खोबरं चांगलं लालसर होऊ द्यायचं. आता त्यामध्येच एक टोमॅटो टाकायचा आणि त्यालाही परतून घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकायची आणि त्या सगळ्याला मस्त असं परतून घ्यायचं, म्हणजे एक प्रकारे त्याचा मसाला तयार व्हावा अशा पद्धतीने. आणि हा परतून झाला की त्याला काढून घ्यायचं. काढून घेऊन थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरला आपण त्याला फिरवून घ्यायचं आहे. तोपर्यंत त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, जिरे मोहरी टाकायची. ते कडकडायला लागले की त्यामध्ये एक तेजपत्ता टाकायचा. जे वाटण आपण वाटलेलं होतं ते त्यामध्ये टाकायचं आणि त्याला तेल सुटेपर्यंत मस्तपैकी परतून घ्यायचं. पटकन बनणारी आणि चवीला उत्तम अशी रेसिपी आहे. तर आता याला मस्त तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे. इथे बघू शकता थोडंसं तेल सुटलेलं आहे. यामध्ये आपण मसाले टाकून घ्यायचे. धनेपूड टाकायचं चमचाभर, पाव चमचा कश्मीरी लाल तिखट, घरचा काळा मसाला आणि थोडंसं लाल तिखट टाकून मस्त असं परतून घेतलं. सगळा जो मसाला आहे मस्तपैकी असा भाजला होता. आता त्यामध्ये ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटलं होतं त्यामध्येच पाणी टाकून यात आपण पाणी टाकून घेतलं. आपल्याला जेवढा हवा आहे तेवढ्यानुसार पाणी आपण त्यामध्ये टाकून घेतलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मस्त अशी त्याला उकळी काढून घेतली. इथे बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे. आता उकळी चांगलीशी आली की त्यामध्ये पोरं आवडीने शेव खातात म्हणून शेव आणून ठेवलेली होती, ती शेव त्यामध्ये टाकली आणि साधारण 5 ते 7 मिनिटे चांगल्या प्रकारे त्याला उकळून घेतलं. आणि त्याबरोबर शेव जी थोडीशी कडक असते ती थोडीशी मऊ झाली आणि 5 मिनिटात मस्तपैकी आपली ही शेवभाजी बनवून तयार झाली. बनवायला सोपी आहे, चवीला एक नंबर लागते. सो एक वेळेस ट्राय करून बघा. सकाळच्या गडबडीत म्हणा किंवा भाजीला काही सुचत नसेल त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. चपाती भाजी किंवा ब्रेडसोबत तुम्ही याला खाऊ शकता. असं तर बाहेर जाऊन आपण खूप वेळेस खाल्ली असेल, पण घरी एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत खात राहा, खाऊ घालत राहा, म्हणजे तर धन्यवाद.